सुखा सद्धम्मं देसना सुखा संघस्स सामग्री समगानं तपोसुखो। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध या संसारातील सर्व मानव जातीला दुःखातून मुक्त करणारा भगवान बुद्धाचा सद्धम्म पुण्यक्षेत्र तथागत भगवान बुद्धाने स्थापन केलेला भिक्खू संघ तीन रत्नांना सर्वात प्रथम त्रिवार प्रणाम। ज्या महामानवाने या संसारामध्ये समता, मानव जातीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय प्रस्थापित होण्यासाठी स्वतः बुद्धाच्या मार्गाने जाऊन आपल्या अनुयायांना त्यांनी बुद्धाच्या मार्गाने घेऊन गेलेत। महत्त्वाची मोलाची कामगिरी त्यांनी ह्याच तत्वावर समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व याच तत्वावर त्यांनी भारत देशाचं संविधान लिहिलं आणि भारत देशाला अर्पण केलं। त्यांनी आपल्या जीवनकाळामध्ये मानव जातीचं कल्याण व्हावं या उद्देशाने प्रयत्न केला। त्यांच्या भाषणातून आपल्याला ते दिसून येते। असे बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित भिक्खू संघ, भिक्खू संघामध्ये मी डॉक्टर धम्मसेवक महाथेरो सोनी टेकडी, ज्यांचा इथे प्रमुख मार्गदर्शन आपण ऐकणार आहात, भिक्खू करुणानंद थेरो, औरंगाबाद। त्यानंतरचे जे भंतेजी आहेत ते भिक्खू प्रज्ञारतन। मागच्या वर्षी त्यांचा वर्षावास मिलिंद बुद्धविहारामध्ये होता। ते चांगलेच उपासकांना परिचित आहेत। त्यानंतर जे उपस्थित आहेत ते भिक्खू खंती बोधिपालो, ते राहतात सोनी टेकडी, माझ्यासोबत राहतात। आणि शेवटी छोटा जो सामनेर आहे सागर। आजच्या कार्यक्रमात उपस्थित संपूर्ण श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका आणि ज्यांनी हा कार्यक्रम, आजचा हा धम्मदेशनेचा कार्यक्रम घडून आणला, मिलिंद बुद्ध विहारातील उपासक उपासिका तसेच आर्य सत्य बुद्ध विहारातील उपासक उपासिका, म्हणजे प्रमुख त्यांनी भूमिका त्यामध्ये बजावली आणि त्यांनीच हा कार्यक्रम घडून आणला। तथागत भगवान बुद्धाने या मानव जातीमध्ये क्रांती केली। धम्माची देशना या संसारातील लोकांना, ज्यांना ज्यांना जो मार्ग आवश्यक होता, जे ज्या ज्या समस्येमध्ये
ते दुःखी होते, त्या त्या समस्येवर उपाय म्हणून तथागत भगवान बुद्धाने आपलं मार्गदर्शन केलं. बुद्धाला सर्वात प्रथम स्वतःच तो मार्ग जाणून घ्यायचा होता. त्यांनी वैशाख पौर्णिमेला बोधी वृक्षाच्या खाली सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं. ते बुद्ध झालेत. त्यांनी आपल्या जीवनातील संपूर्ण दुःखाचा विनाश झालेला पाहिला. कधीच दुःख उत्पन्न होणार नाही अशी अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि ते विचार करतात, चिंतन करतात की या संसारातील संपूर्ण मानवजात आपल्या जीवनामध्ये उत्तम सुखासाठीच प्रयत्नशील आहेत. असं सुख मिळावं की ते कधीच नष्ट होऊ नये. दुःख तर कधीच उत्पन्न होऊ नये जीवनामध्ये, असाच मनोमन विचार करून आपल्या जीवनामध्ये अहोरात्र चिंतन मनन करतात, प्रयत्न करतात. आणि आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत मृत्यू होत नाही, म्हणजे मृत्यूचा क्षण येत नाही, तोपर्यंत ते प्रयत्न करतच राहतात. परंतु त्यांच्या वाट्याला काय, कोणतं उत्तम सुख आलं, दुःखमुक्त अवस्था आली काय? तर बुद्धाने पाहिलं की ते अधिक दुःखामध्ये जातात. अधिक दुःख त्यांच्या वाट्याला वाढलेलं दिसते. त्याचं कारण शोधण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला होता. आणि गृहत्याग केल्यानंतर ते बुद्ध झाले. तेव्हा त्यांनी जाणलं, तेव्हा त्यांना ते समजलं की ह्या संसारातील लोक चुकीच्या मार्गाने जाऊन आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत आहेत, उत्तम सुखाचा शोध घेत आहेत, आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो मार्ग चुकीचा आहे. मी जो मार्ग जाणला, मी प्रत्यक्षात माझ्या जीवनामध्ये, बुद्ध काय म्हणतात, मी प्रत्यक्षात माझ्या जीवनामध्ये ते उत्तम पद प्राप्त केलं, दुःखमुक्त अवस्था. आणि कधीच दुःख उत्पन्न होणार नाही अशी अवस्था मी प्राप्त केली. तो मार्गही मी जाणला. त्या मार्गाचं ज्ञान मला झालं. बुद्धाने ही गोष्ट जाणली आणि सर्वात प्रथम त्यांनी 5 लोकांना सारनाथ येथे धम्माची देशना केली. सर्वात प्रथम त्यांनी धम्म सांगितला आणि धम्म सांगितल्यावर त्या 5 लोकातील एकच त्यांचा धम्म समजला. एक व्यक्ती फक्त. ते 5ही समजू शकले नाही, त्याच्यातल्या एकाने समजला. भगवान बुद्ध त्याने धम्म जाणल्यावर आपल्या दिव्य दृष्टीने जाणतात की त्याचं नाव कौंडिन्य. त्या कौंडिन्याने धम्म जाणला. बुद्धाच्या मुखातून उदान बाहेर पडलं, अय्यात कौंडिन्यो. कौंडिन्याने धम्म जाणला. आणि बुद्ध त्याच्याविषयी टिप्पणी करतात की हा कौंडिन्य, त्याचं जन्मोजन्मीचं पुण्य
त्या पुण्याच्या संग्रहाने त्याच्यामध्ये उत्पन्न प्रज्ञा, त्या पुण्यामुळे त्याच्यामध्ये जी प्रज्ञा उत्पन्न झाली, त्या प्रज्ञेच्या बळावरती त्याने धम्म जाणला. तो बुद्धाप्रमाणेच दुःखमुक्त झाला. बुद्धाने त्या 5 लोकांवर प्रयोग केला. सर्वात प्रथम, मी दुःखातून मुक्त झालो. तसाच त्या 5 लोकांतील एक दुःखातून मुक्त झाला. म्हणजे तो मार्ग बरोबर आहे. बुद्धाने त्या लोकांना, 5 लोकांना ज्या मार्गाची जाण करून दिली, तो मध्यम मार्ग. जो मध्यम मार्ग तुम्हाला संक्षिप्तमध्ये त्या मार्गाला सांगता येईल. जो मार्ग शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 भागामध्ये विभक्त करता येतो आपल्याला. शीलाशिवाय चित्त शांत होत नाही, समाधिस्थ होत नाही, आणि चित्त समाधिस्थ झाल्याशिवाय प्रज्ञा उत्पन्न होत नाही. प्रज्ञेशिवाय माणूस ते ज्ञान जाणूच शकत नाही. त्या मार्गाने जाऊनच मी मुक्त झालो. परंतु या संसारातील लोकांना मार्ग माहीत नाही, ते मार्गाला जाणत नाहीत, आणि त्यामुळे ते ज्या मार्गाने सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात, तो मार्ग इच्छेच्या माध्यमातून जातो. इच्छा, माणूस इच्छेच्या मागे धावतो, आणि माणसाचं मन तृष्णेने ग्रासलेलं आहे. माणसाचं मन दूषित आहे, रागाने, द्वेषाने, मोहाने. माणसाचं मन अशा विकाराने दूषित आहे, आणि अशा विकारी चित्ताला, रागयुक्त चित्ताला, द्वेषयुक्त, मोहयुक्त चित्ताला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, जे करण्यामध्ये आनंद वाटतो, जे करण्यामध्ये सुख वाटते, त्यामध्येच हे मन रमत असते. आणि ह्या मनाला आपण जे पाहिजे त्यामध्येच आपण लागून राहतो रात्रंदिवस. हे जे तृष्णायुक्त मन आहे, विकारी मन आहे, ह्या विकारी मनाला कोणत्या गोष्टी चांगल्या वाटतात, ते दूषित मन आहे, त्याला कुठे चांगल्या गोष्टी चांगल्या वाटणार. ह्या संसारातला माणूस ह्या तृष्णेने ग्रासलेला आहे, आणि त्यामुळे तो हत्या करतो. तेव्हा त्याला आनंद वाटतो, कोणत्याही कारणाने. चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटा बोलतो, नशा करतो. हे करतानाही त्याला खूप आनंद वाटतो. तो वारंवार ह्या गोष्टीमध्ये लागून राहतो. तेच मिळवण्यासाठी ते त्याच गोष्टी पाहिजे म्हणून तो त्यामध्ये लागून राहतो. परंतु भगवान बुद्धाने ही गोष्ट जाणली की त्याच्याकडून जे सुखी होण्याच्या उद्देशाने जे कृत्य मनाने, शरीराने आणि वचनाने घडलेलं आहे, सुखी होण्याच्या उद्देशाने, हे जे कृत्य त्याच्याकडून घडलं यालाच बुद्धाने कर्म असं म्हटलेलं आहे. कर्म हे कर्म त्या मनुष्याकडून झालेत, घडलेत, आणि त्या कर्माचे परिणाम आपल्या जीवनामध्ये सुटत नाही, कधीच सुटत नाही. बुद्ध जाणतात की आपण कोणतेही कर्म केले त्याचे परिणाम मी सुद्धा तुम्हाला
कोणी जर माझ्याकडे आला आणि भगवान त्या कर्माचा परिणाम दुःखच जर आलं जीवनामध्ये, खूप दुःख आलं आणि तो जर बुद्धाकडे गेला, तर भगवान बुद्ध म्हणतात, ते जाणतात की त्या पाप कर्माचा परिणाम, सील तोडून वागण्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये येईल, तेव्हा त्याला मी सुद्धा नष्ट करू शकत नाही. मी तुम्हाला मार्ग सांगतो तो नष्ट करण्याचा. त्या मार्गानुसार जर तुम्हाला जाता येईल तरच तुम्ही ते संस्कार नष्ट करू शकता. म्हणजे बुद्ध काय म्हणतात की तुम्हाला ही अवस्था तुमच्यामध्ये असली पाहिजे की तुम्हाला हे जाणता आलं पाहिजे, मी जेव्हा हत्या करतो, मी जेव्हा चोरी करतो, सील तोडून वागतो, त्याचे परिणाम हे फक्त दुःखच घेऊन येतात जीवनामध्ये. दुःखाचीच वाढ होते. म्हणजे प्रत्यक्षात आपलं जीवन आपण बघा, स्मरण करा, आपण सील तोडून वागतो. ते 5 नियम निसर्गाचे नियम आहेत, ते तोडून वागतो. त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये आपण पहा प्रत्यक्षात. आणि म्हणून बुद्ध झाल्यावर भगवान बुद्धाने काय म्हटलेलं आहे की आपल्याला जसं मी उच्च शील पालन केलं, शील पारमिता, सर्वात प्रथम दान पारमिता, तर हे श्रद्धेने, श्रद्धा चित्ताने मी या संसारातील दुःखी लोकांना, या संसारातील रोगी लोकांना, असहाय्य लोकांना मी मदत केली. मी पुण्य केलं, जन्मोजन्मी खूप पुण्य केलं. सुमेधाच्या जन्मापासून तर बुद्ध होण्याच्या जन्मापर्यंत मी 10 पारमिता पूर्ण केल्या. तेव्हा कुठे माझ्यामध्ये ती उत्तम अवस्था उत्पन्न झाली. ती उत्तम अवस्था म्हणजे बुद्धत्वाची अवस्था मला प्राप्त झाली. बुद्ध झालो आणि माझ्या कुशल श्रद्धा चित्ताने केलेल्या कुशल कर्माने हे कुशल चित्त, रागरहित, द्वेषरहित, मोहरहित चित्त उत्पन्न झालं. तेव्हा कुठे माझं चित्त ह्या वाईट गोष्टीपासून मुक्त झालं आणि मी उत्तम पदाला प्राप्त झालो, तृष्णामुक्त झालो, दुःखमुक्त झालो. त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात, जो मार्ग मी जाणलेला आहे मध्यम मार्ग, त्या मार्गानुसारच जाऊन आपल्याला ते उत्तम सुख प्राप्त करता येते. त्यासाठीच हा सद्धम्म आहे, हा मार्ग आहे. आणि हा मार्ग बुद्धामध्ये, धम्मामध्ये, संघामध्ये श्रद्धा जेव्हा उत्पन्न होईल, जेव्हा आपण 3 रत्नामध्ये श्रद्धा उत्पन्न करू, तेव्हाच आपल्याला पुण्य करता येते. पुण्यक्षेत्र म्हणजे भिक्खू संघ. भिक्खू संघ हा उत्तम शिलाने युक्त आहे. आणि भगवान बुद्ध काय म्हणतात, उत्तम शिलाने युक्त असलेल्या भिक्खू संघाला दान करणे हे महान पुण्य होत असते. आणि पुण्य हेच चित्ताला मार्गावर घेऊन जाणार आहे. आपण चित्ताच्या मागे धावतो, आपल्या चित्ताच्या मागे. हे चित्त आपल्याला जे करायला सांगते आपण ते करतो. कोणाचं चित्त व्यभिचार करायला सांगते, कोणाचं चित्त खोटं बोलायला सांगते, हत्या करायला सांगते, कोणाचं चित्त दान करायला सांगते, कोणाचं चित्त ध्यान करायला सांगते. म्हणजे आपलं चित्त जसं म्हणेल आपण तसं करतो. त्याच्या विरुद्ध जर कोणती गोष्ट होत असेल तर तिथे झगडे भांडण्याशिवाय काही नाही. पती पत्नीमध्ये, परिवारामध्ये जो वाद होतो तो आपल्या मनाच्या विरुद्ध मुलगा का वागतो, मनाच्या विरुद्ध पत्नी का वागते,
म्हणून हे विकारी मन तुम्हाला काय सांगणार. आणि म्हणून बुद्धाच्या मार्गानुसार कुशल चित्ताने म्हणजे श्रद्धा चित्ताने बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती श्रद्धा उत्पन्न करून ह्या कुशल चित्ताने आपण जर कुशल कर्म केले तर कुशल चित्त उत्पन्न होते. म्हणजे कोणतं चित्त? शीलामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, दानामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, आपल्यामध्ये कुशल कर्म करण्याच्या बद्दल आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. म्हणजे मार्गाचा लाभ होत जातो. तो मध्यम मार्ग बुद्धाने सांगितला, त्याला शीलाचा लाभ होतो, त्याला समाधीचा लाभ होतो, त्याला प्रज्ञेचा लाभ होतो आणि तो मुक्त होत जातो. तर अशा प्रकारे आपल्या जीवनात हा मार्ग आपल्याला उत्तम सुखाकडे घेऊन जाणारा आहे. बुद्धाने स्वतः ते उत्तम पद प्राप्त केलं आणि ज्यांना ज्यांना मार्ग सांगितला ते सुद्धा बुद्धाप्रमाणेच उत्तम सुखामध्ये उत्तम सुख प्राप्त करून ते उत्तम पदाला प्राप्त झाले. तर मी जास्त वेळ आपला घेत नाही, कारण आपण आजचा कार्यक्रम ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आहे भिक्खू करुणानंद थेरो, मी जास्त वेळ न घेता मी त्यांना वेळ देतो आणि पुढे सविस्तर आपल्याला ते सांगतील धम्माची देशना. मी इथेच थांबवतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम.